जय 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 राम हरी जय हरी जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचन सुख झाले वो साजनी झाले वो सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बर तो हा माधव 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 बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा माधव 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 बरवा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो दुःखाचा बाबर घुमविवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम जय जय राम आपुलिया हिता जो असे जागता 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 माता पिता तयाची धन्य माता पिता तया जिया धन्य माता पिता तया जिया पुढे कन्या पुत्र होती जे साथ पुढे कन्या पुत्र होते जे पुढे सात्विक कन्या पुत्र होती जे साथ पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा पिता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण पिता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाज अखंड चिंतन विठोबाजी अखंड चिंतन विठोबा पुढे कन्या पुत्र होती जे साथ पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देव तयाचा हरिक वाटे ओ देवा तुका मने मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो द्या मज तुका मने मज घडो तुका म्हणे मज घडो द्या माझ्या देवा पार नाही बाई माझ्या दैव पार नाही माझ्या दैव पार नाही कुलकर्ण्या कुलकर्ण्या तुला होती जे सात्विक पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक
हरिभक्तीपरायण स्वर सम्राट पांडुरंगजी महाराज जालना हरिभक्तीपरायण भजन भारत सम्राट भारतजी महाराज आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया ही जागता आपुले आहिता जो असे जागता आपुली आहिता जागता हाय आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता आपुली आहिता आपुली आहिता आपुली आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची हे धन्य माता पिता हा धन्य माता पिता धन्य माता धन्य माता धन्य माता पुत्र कुळे कंठ पौत्र भोती जैसा धन्य माता पिता दयाची हे दयाची धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची कुळी कन्या पुत्र होती जय साथी कुळी कन्या पुत्र होती जय साथी तयाचा हरी वाटे देवा तया तयाच हरी वाटे ना
दयाचा दयाचा हरी धनी झानी धनी धनी जा 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 धनी झानी धनी धनी जा 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 धनी झानी धनी धनी जा 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 गा 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 मा 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 पा 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 दा 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 गा 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 मा 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 पा 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 दा 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 गा 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 मा 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 पा 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 दा 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 दयाचा हरी काय वाटे देवा दयाचा दयाचा हरी सरका सरका पुढे सरका दे रे ना दयाचा हरी दयाचा सरका पुढे सरका महिला मंडळाची जागा रिकामी ठेवू नका चला उठा हा पुढे पुढे दयाचा हरिक वाटे देवा 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 वाटे वाटे देवा दयाचा हरिक वाह दया वा वा माझे भाऊ दया वाह वाह बरं दया हरिक वाटे देव देवा वाटे देवा दया दयाचा हरी वाटे देवा ए देवा दया दयाचा हरी ग वाटे देवा दयाचा हरी काय वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा गुढी गणभूत भूतीचे साथी कुळी
चला पुढे जरा का आणि आता चक्क पाडतान ते कोणाचं आहे ते? आणि आता बोलायचं नाही दाजी माडी घाल नीट एकदम ओके इकडचे पण समोर समोर सारखा थोडस ओके ना करायची सुरुवात चला ऐका दादा नंतर आता ऐका आपुलिया हिता जुवासे जागता धन्य माता पिता तयाचिया बळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा गीता भागवत करुणी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे बळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा घेई घेई माझी वाचे हे माझे वाचे घेई घेई माझी सेवा राची देवा दिन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची घेई घेई माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घेई घेई माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा हे देवा जायचं काम आहे असू दे बघा बघा खिडकीतून बघा बघा हात लाजू नका काय म्हणत नाही मी हा ऐका चला घे घेई माझी सेवा दिन दुर्बळाची देवा पांडुरंगा कृपा मन मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कटेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांचे केली स्मरण होई सकळ विद्येच्या अधिकार त्याचे नमस्कार आता रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगत विश्वरासी जोडले ज्यांची खाते प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल हॅलो हॅलो आपुलिया हिता जोवासे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जे खास वैकुंठ पाहुणीच्या कडून उतरण्याकरिता आले किंवा काळाच्याही डोक्यावर पाय ठेवून सदैह वैकुंठ गमन करणारे ज्याला प्राप्त करण्यासाठी तुम्ही आम्ही अवरात्र अट्टहास करतो कोणी झाडाला उलट टांगू टांगू तपश्चर्या करताय तर काही जणांच्या शरीराची माती झाली महाराज तरी त्यांच्या स्वप्नात नाही दादा माईक वाले दादा मला असं रिटर्न गिटर्न काही देऊ नका नुसता आवाज द्या आवाज आवाज कोणाचा स्वरांची माईकशी चिंता नुसता आवाज हॅलो नुसता आवाज रिटर्न गिटर्न काहीच नग भोग इतकेलाच ऐकू आलं पाहिजे हा ऐका की जे खास वैकुंठ होऊन जगत उद्धरण्याकरिता आले किंवा काळाच्याही डोक्यावर पाय ठेवून सदैह वैकुंठ गमन करणारे ज्याला प्राप्त करण्यासाठी तुम्ही आम्ही अवरात्र अट्टहास करतो कोणी झाडाला उलट टांगू टांगू तपश्चर्या करतय तर काही जणांच्या शरीराची माती झाली महाराज तरी त्यांच्या स्वप्नात नाही असा सगुण साक्षात्कार ब्रह्मांड चालक विश्व चालक कर्तुम असणारा पांडुरंग परमात्मा अश्य विश्वस्य यतो यस्मात् जन्मस्थिती भंगाः भवन्ति जन्माद्यस्य यतोन्वयादितरत चार्थश्व विज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदिक वय मुह्यंती यस्सूर्य असा असणारा सत्यम धीमहि परमात्मा आणि त्या सत्यम धीमहि परमात्म्याचा अर्धा अंग असणारा जगद्गुरु तुकोबा त्या तुकोबरायचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे अभंग 4 चरणाचा आहे अभंग 4च चरणाचा का हो नुसता आवाज तर अभंग 4 चरणाचा आहे 4च चरणाचा काऊन सगळे महाराज लोक किती चरणाचा घेतात 4च चरणाचे घेतात का घेतला कालच्याने 3 चरणाचा नाही आखी महाराज लोक 4च चरणाचा अभंग घेतात 4च चरणाचा अभंग का तर त्याचं कारण आहे 2 चरणाच्यानी कसं वागावं याच्यासाठी 4 चरणाचा आणि या 4 चरणाचा अभंग जगद्गुरु तुकोबरायचा तुमच्यासाठी
करण्यासाठी घेतलाय. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह गेले 10 वर्षापासून चालत आहे आणि या 10व्या वर्षामध्ये आज आपण पदार्पण केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात पहिलं, दुसरं, तिसऱ्या दिवशीचं कीर्तन मोह. भाषा समजली ना मला तुम्हाला? हा, म्हणजे माझं तुमच्या मपले, तुम्ही काय म्हणतात मले, काय मले, हा माया, हा मायो, हा काय मय मय, हा मो, तिसऱ्या दिवसाचं कीर्तन मय. हा, आणि तिसऱ्या दिवसाचं कीर्तन करण्यासाठी मी तुमच्या समोर इथं उपस्थित राहिलोय. खरं पाहायचं झालं तर 300-350 किलोमीटरहून तुमच्या पाशी आलोय. आणि कीर्तन करण्यासाठी आलोय. आणि त्यातली त्यात मै उद्या हळदे, मले मये मले मले उद्या हळदे, मई मो लग्न आहे परवा दिवशी, मै उद्या हळदे. तरी सुद्धा सगळे म्हणून लागले घरचे, कशाला चालला घरी मर. पण लाचावले मन लागली सी गोडी. नाही नाही नाही, त्याच्यामुळं नाही हो. मी फक्त भारत महाराजामुळे आलो बघा. फक्त ह्या माणसामुळे आलो. म्हणलं हळदीच्या दिवशी बी म्हणले असते तरी आलो असतो लावून. मग होय. पण खरंच हे पेटी मास्तर त्याला विचारे आमच्या संघ आलेले, होय खरंच आहे का? आम्ही का कशाला खोटं बोलू वर. चला माझ्या सगळं उद्या लगे यायला तर म्हणायलो, पण हे म्हणले नाही नाही कांचनपूर वाले सोडित नाहीत आम्हाला. त्याला तर मूळवाटी होती, पण नाही म्हणले ते येणं होत नाहीत. तुम्ही बी जर येणं झालं तर या. सगळ्याला परत तुम्ही म्हणता त्याला सांगले ना आम्हाला, आम्ही का काय केलं. तुम्हाला बी सगळ्याला ऐका. मी उद्या हळद असून सुद्धा आज तुमच्या समोर कीर्तन करण्यासाठी आलोय. ते फक्त आमच्या भारत महाराजांमुळे आलोय. भारत महाराजांनी फोन केला, जमायच्या अगोदर केला बरं का. जमायच्या अगोदर केला. ते म्हणले असं असं आमचं कांचनपूर नावाचं गाव आहे. म्हणलं बर, ह्या दिवसात आता हे असं सप्ताह आहे, याच्यात तुम्ही कीर्तन करता का? म्हणलं कीर्तन करता का? कीर्तन नाही करायचं का? कापस याचं की म्हणलं कीर्तन करतात म्हणलं, कीर्तनच करायचंय म्हणलं. त्याच्यावर तर पोटे आपलं. ते म्हणले कीर्तन. म्हणलं हो. मग म्हणले कोणता दिवस घालू? म्हणलं 10वा सोडून कोणता घाला? ते म्हणले मग तिसरा. म्हणलं तिसरा दिवसाचं कीर्तन तुमच्या सगळ्या समोर उभा. सुंदर असा तुमचं सगळं काही मंडप आहे. सुंदर आमचे पेटी मास्तर आहेत, सुंदर वाजवणारे आहेत. वाजू त्याला घाम आला. आणि तुम्हाला सांगतो घाम कधी पुसायचा नाही. का पुसायचा नाही? कारण की यायला बी कळालं पाहिजे आपला घामाचा पैसा आहे, हरमीचा नाही. कळायला पाहिजे उग नाही. वाजू त्याचे बोट फुटले, रक्त येतंय, पट्ट्या बांधावं लागतात आहे का नाही. जेवता येत नाही, या हाताने जेवावं लागतंय. मी बी शिकत होतो ना. तो 4-5 वर्ष शिकलो, काय जमलं नाही आपल्याला. ते काय नाही, ते गीता त्याच्या पुढे आणि ते धडगत इतकं घेत होत बस. त्याच्या पुढे तर काय नाही याला मला. हो ना, अवघड ते जसं म्हणे तसं बोल काढावं लागते. हे बघा, धा किट धुम किट तकिट तका किट तक धुम किट तकिट तका किट. मग असं काढावं लागतं. ते आपल्याला जमलं नाही. मग आमचे महाराजांना लय हाणलं मला, पण म्हणलं काय येत नाही आपल्याला, पुढे काय करावं. मग महाराज म्हणले तुला असे बोल येत नाहीत, मग तू बोल येत नाहीत तुला, तू बोल. मग बोलायला लागलो. आता जमायला लागले है का नाही. आता थोडंफार, पण बोलणं का सोपं आहे का? बोलण्यासाठी पाठांतर करावं लागतंय, अभ्यास करावं लागतंय. आणि इथं आल्यावर ध्यानात राहावं लागतंय. सोपं आहे, इथं आल्यावर ध्यानात राहावं लागतंय. हे सोपं आहे. इथं सूत्रसंचालन कोण करतंय? मग काय ताण. परवा दिवशी एक जण सूत्रसंचालन करायला आला. तो म्हणला मी, गावातले लोक म्हणले हे सूत्रसंचालन करणार. म्हणलं हे म्हणले हो, हे नाही हो, हे नाही. तिथलं सांगू लागलो. ते म्हणले हे करणार सूत्रसंचालन. म्हणलं बरं सूत्रसंचालन तर सूत्रसंचालन त्याचं झालं. आता कीर्तन संपलं, सूत्रसंचालनात ते आले. आणि ते आल्यावरती म्हणले आज आपल्या या कांचनपूर गावामध्ये, तिथलं सांगलो त्याचं गावचं नाव कशाला घेऊ आहे का नाही. आपल्या या कांचनपूर गावामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कृष्णा महाराज खरात यांनी केल्याबद्दल समस्त कांचनपूरच्या वतीनं मी कृष्णा महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
इतकी तळपायची आग मस्तकाला गेली. म्हणलं "ए मुर्द्या मेल्या मो लग्न राहिलं रे", म्हणलं मार तू आहे मला, तू बैठकीत भेट म्हणलं तुला सांगतो. इतका राग आला, इतका राग आला, आणि त्यानं खिशात हात घातली आणि 500ची नोट काढी माझ्या पाय पडली. म्हणलं जाऊ दे, आता चुकून मुकून काय माणूसच आहे, म्हणलं जाऊ द्या. हा आपलं काय होत असतंय तसं. हा पण जाऊ द्या. सुंदर गायक आहेत बघा. बघा, वाजवणाऱ्याच्या बोटात, गाणाऱ्याच्या कंठात, कीर्तनकाराच्या होटात ताकद लागते बघा. वाजवणाऱ्याच्या बोटात, गाणाऱ्याच्या कंठात, कीर्तनकाराच्या होटात ताकदच लागती. आणि हे सगळं जमिण्यासाठी गावकऱ्याच्या नोटात बी ताकद लागते. उग नसते, उग नव हे लातूर आहे का नाही, ते रील्स मध्ये घुसला असत्या. सुंदर असं सगळं काही तुमचं नियोजन, सुंदर मंडप. आज मला जैनी वटीत घेतलंय. वटीतच म्हणतात नाही म्हणजे मला आज आहे का नाही जे वटीत नारळ देणार आहेत. हो कुठे आहेत होते, इकडे आहेत कुठे आहेत, माया पशीच आहेत का? हो हो हो. आज मला जैन वटीत घेतलंय ते श्री महादेव बावस्कर. कुठे काय केली? बुके लावलाय मला, बुके ओके. हा बसिले कुठे? दिंडी पैठणला गेले. हा असं होय. हा तर मी खरं तर आता हे जे बुका लावायचं, हे जे माळ घालायचं, मी कीर्तन झाल्यावर चालू करीत असतो. काऊन माहितीये का? हा ते बुका लावणार नेमकं कीर्तन हो सर बसतंय तर हाय. नाही नाही नाही, मस्त आहे मस्त आहे. हो चालू दे. तसं काय मी कोणाला बोलत नाही, काय नाही. उगा मी धमकी देऊन पाठव बरं का पोरं, तुम्ही विले भेग घेऊ नका. हो मी उगा धमकी देऊन पाठव, मग कोणी ऐकत नाही. मी गरीबी म्हणत असतो आईच्या आई म्हणते मरण तिकडे, तेव्हापासून आपण इकडे. मी दादा बिचा नाही म्हणलं. मी कोणाला बोलत नाही, काय नाही. टाळ करी तुम्हाला बी टाळ वाजवा नाही तर वाजू नका, मी कोणाला काही म्हणत नाही. हा काऊन मला एकदा भवलं होतं. मी एकदा असं टाळ चुकला, म्हणलं हे टाळ चुकला, टाळ चुकला म्हणून तिनं जे टाळ घातला की खाली टाकला की कच 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 निघलं घरी. मला जाय ना गेला, ती गेला. म्हणलं मग काय, म्हणलं चला जाय. शेजारची जवळची लोक म्हणले महाराज तुम्ही त्याला बोलले काऊन? म्हणलं बोलले काऊन म्हणजे टाळ चुकलाय म्हणलं बोलणार. ते म्हणले महाराज दुसऱ्या कोणाला बोलायचं? म्हणलं दुसऱ्या कशाला बोलू? म्हणलं त्याचा चुकला मी त्यालाच बोलणार. ते म्हणले महाराज त्याला बोलले तर बोलले, ठीक झालं, पण आजच्या कीर्तनाचं पाकिट सगळं त्याच्याकडे होतं. त्याच्या घरी गेलो तरी दिलं नाही. मग तेव्हापासून म्हणलं बोलायचं नाही, कोणी वाजू नाही तर नाही वाजू, काय घेणं नाही. तसे सगळे तुम्ही सगळे सुंदर आहात बघा. सगळे वाजवणारे सुंदर, गाणारे सुंदर, आणि तुम्ही ऐकणारे सुद्धा सुंदर. बरोबर. आता माझं कीर्तन मी 10:30 म्हणजे 10:30 सोडणार आहे, कारण की 8:30 ते 10:30 टाइम आहे. आणि मी समोर जाणार नाही, कारण की आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदची शाळा आहे गड्या. भरू द्या कितीला बी सुटणार, 4ला म्हणजे 4लाच. त्यामुळे ताण घ्यायचं नाही. आता सगळ्यांनी सुंदर भजन करायचं आणि आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय देवाकडे अधिकारानं बोलले की आपोलिया हिता ऐका नाही, अधिकारानं बोलले. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. अधिकारानं बोलले, ए देवा मला त्याची सेवा घडू दे. अधिकारानं बोलले. मग प्रश्न असा आहे, एवढ्या अधिकारानं जगद्गुरु तुकोबराय बोलले तर एवढा अधिकार तुकोबरायकडे आला कुठून? बर का, हे वायरापाशी बसलेले. बस एवढा अधिकार तुकोबरायकडे आला कुठून? एवढ्या अधिकारानं तुकोबराय बोलायले तर त्याचं कारण विचारलं तुकोबरायला, तुकोबराय तुम्ही एवढ्या अधिकारानं बोलायलेत की तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. एवढ्या अधिकारानं बोलायलेत, एवढा अधिकार तुमच्याकडे आला कुठून? तुकोबराय म्हटलेत मी देवा तुझी सेवा केली, त्या सेवेच्या बळावर मी तुला आज एवढ्या अधिकारानं बोलायलो. सेवा, अरे देवा ज्या वेळेस तो राम अवतार धारण केला, त्या राम अवतारामध्ये मी अंगद म्हणून तुझी सेवा केली. देवा ज्या वेळेस तो कृष्णाचा अवतार धारण केला, त्यावेळेस मी अंग उद्धव म्हणून तुझी सेवा केली. आणि देवा
ज्या वेळेस तो पांडुरंगाचा अवतार धारण केला त्यावेळेस मी नामदेव महाराजाच्या रूपात ही सेवा केली आणि नामदेव महाराजाचा अवतार संपल्यावर मी सेवा बंद नाही केली. मी नामदेव महाराजाचा अवतार संपल्यावर तुकोबारायचा अवतार धारण केला आणि तुका नाम याचा अवतार. आणि नामदेव महाराजाचा अवतार संपल्यावर मी तुकोबारायचा दाजी तिकडे उठायचं नाही सांगलं. मी बरोबर 10:30 म्हणजे 10:30 सोडणार लगे आली काय जाय बाबा. नाही इथं ओला करायचं तो मी बाबा असं जायचं कोणाला मांडी घाल सावधान. जायचं असेल तर कोणाला जा जा कारण की उगं ते मी दाट दडपण देत नसतो कोणाला कारण की असंच मी असं एकदा लयच असं दडपण केलं लयच असं टाईट मध्ये घेतलं ते एक जण माथार रोज नातूला घेऊन यायचं रोज कीर्तनात घेऊन यायचं पण त्या नातूला असं कीर्तन रागात आलं की त्याला लगी यायची. मग आता नातू ते आज म्हणलं तुला रोज कीर्तनात तुला येते चव घालतोस रोज म्हणतोस बाबा बाबा बाबा. आता तसं नाही म्हणायचं. तुला जर आलीच तर माझ्या कानात गपचिक म्हणायचं बाबा गाणं म्हणू. तेव्हा म्हणला पक पक झालं म्हणलं हो पक. ते 2 जण नातून आजोबा आले कीर्तनात बसले आणि कीर्तन असं रागात आलं पण माझ्यासारखा कीर्तनकार होता. मी म्हणलं सरका पुढी 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 सरकण्याच्या नादात म्हातार पुढी आलं नातू मागच राहिला. म्हातार पुढे आलं नातू माग राहिला त्याच्यापाशी दुसरं मात्र येऊन बसलं. कीर्तन रागात आलं आली पोराला पोरग म्हणते बाबा गाणं म्हणू. मात्र म्हणते गाप गाणार कीर्तन ऐकायचं का तो गाणं ऐकू म्हणला. ते 5 मिनिटं थांबलं परत म्हणते बाबा गाणं म्हणू. मात्र म्हणते गाप अरे कीर्तन ऐकू दे. ते म्हणतो बाबा आता गाणं म्हणावंच लागतंय. म्हातारा म्हणते अरे गाप ना. ते म्हणते बाबा म्हणू दे आता. म्हातारा म्हणते म्हणायचं का गप गप कानात म्हण हा नामदेव महाराजांचा अवतार संपल्यावर मी तुकोबरायचा अवतार धारण केला आणि तुकोबरायच्या अवतारात सुद्धा तू ही सेवा बंद नाही केली. मी देवा तुकोबरायच्या अवतारात तू ही सेवा एवढी केली. ऐका ऐक देवा. अरे दुष्काळ पडला होता देवा दुष्काळ. सगळे लोक अन्न करत होते देवा अन्न. अरे एवढी वाईट परिस्थिती झाली होती की बस आता माणसाला तोडून खाण्याची वेळ माणसावर आली होती देवा. एवढी वाईट परिस्थिती झाली होती देवा. खरं सांगतो देवा मंदिराच्या एका खांबाला पाठ लावून माझी बायको बसली होती देवा आणि एका खांबाला पाठ लावून मी बसलो होतो देवा. माझ्या बायकोला दमा होता रे देवा दमा होता माझ्या बायकोला. 3 दिवस झाले होते मोजून अन्नाचा कण माझ्या बायकोच्या पोटात नव्हता आणि दमा होता माझ्या बायकोला. दुपारचे 12-12:30 वाजले होते आणि माझी बायको हात जोडून इतकुस तोंड करून माझ्याकडे विनंती करत होती मालक पोटामध्ये आग पडली मालक आग. हात जोडते मालक पाया पडते मला चतकोर भाकरीचा तुकडा द्या मालक खाऊ द्या मरू द्या. हात जोडते मालक मला चतकोर भाकरीचा तुकडा द्या. पण खरं सांगतो देवा माझी एकुलती एक बायको माझ्याकडे हात जोडून अन्न करत होती आणि अन्न करता मेली. दुष्काळातीला द्रव्याला वान दुष्काळातीला द्रव्याला वान दुष्काळातीला द्रव्याला वान दुष्काळातीला द्रव्याला वान
भाकरीचा तुकडा द्या मालक. खरं सांगतो रे देवा, मी सगळ्याला मागितलं पण चतकोर भाकरीचा तुकडा कोणी दिला नाही. अरे देवा, एक काळ होता देवा, सगळं गाव माझ्या घरी जेवायला यायचं, पण आज माझ्या बायकोला चतकोर भाकरीचा तुकडा नाही देऊ शकलो देवा. अरे जोपर्यंत याच्याहून शिकायला भेटलं, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा असेल तोपर्यंत सगळं गाव तुमचं असतं गड्या राजा भाऊ. तुमचा पैसा संपला, सगळं जग संपलं. जोवर चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणे दादा दादा. अरे तुमच्याकडे जर पैसा असेल तर बहीण सुद्धा तुम्हाला दादा दादा म्हणते. एवढं सोडून द्या, तुमच्याकडे जर पैसा असेल तर गावातले लोक तुम्हाला नीट बोलतात. अरे पैसा असेल तर याच्याही पुढे जाऊन बोलेल. तुम्हाला तुमची बायको, तुमचे लेकर सुद्धा नीट बोलतात. धनवंत पुरुषाशी स्त्री लवठाव करती काही. पैसा असेल तर बायको नीट बोलते, पैसा असेल तर पोरं नीट बोलते, पैसा असेल तर गाव नीट वागते. पण पैसा संपला, जग संपलं. आज ज्या तुकोबरायच्या घरी सगळं गाव जेवत होतं, त्या तुकोबरायच्या बायकोला चटकोर भाकरीचा तुकडा भेटत नाही. पण तेव्हा गेली रे माझी बायको, गेली. स्त्री बायको मेली रे देवा, बायको मेली. एकुलते एक पोरग होत, ते पोरग सुद्धा पाणी पाणी करता मेलं देवा. पण नाही देवा, मी तुझी सेवा बंद नाही केली देवा. जाळून संसार बैसलो अंगणे, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. सगळी राख रांगोळी केली देवा संसाराची, पण तुझी सेवा बंद नाही केली देवा. आणि आज त्या सेवेच्या अधिकारावर मी तुला आज विनंती करतोय देवा, मला त्याची सेवा घडू दे, त्याची सेवा घडू दे. त्यावेळेस देव म्हटले तू कोबारा, अरे बायको मेली, पोरग मेलं, आणि आशाची सेवा कशाला करता? मी सांगतो आशाची सेवा करा. तू कोबारा म्हटले काय 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 तू म्हणशील आशाची सेवा मी काऊन करीन? त्यावेळेस देव म्हणतात ओ तू कोबारा, तुमची बायको मेली, पोरग मेलं, कोण कोण तुमच्या कामा नाही आलं? आशेची सेवा करा, ज्याच्या आमदार खासदार संघ लवा जमेत, हा मंत्र्या सत्र्या संघ उठा बसेत. आशेची सेवा करा, सगळं काही भेटेल. तुकोबरा म्हटलं देवा काय पैशासाठी तू सेवा करायला लावायला मला? आशेची जया राज्य द्रव्य दंभ वश केले, आशेची सेवा पैशासाठी नाही. या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी मला सोन्याचा नजराणा पाठवला होता, आणि मी महाराजाला सोन्याचा नजराणा वापस केला. आणि महाराजाला सांगितलं महाराज
आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. महाराज तुम्ही जे सोनं पाठवलं ना सोनं काय दिला ठेवा, 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 काय दिला ठेवा. आम्हा आम्हा विठ्ठलाची वाट आम्हा विठ्ठलाची भावा येर तुमचे विठ्ठल येर तुमचे विठ्ठल. हे रवीचं तुमचे धन देवाचं मूर्ती के समान. अरे तुमचं सोनं नाणं मला माती सारखं. महाराजाला सांगितलं महाराज आम्ही तेने सुखी विठ्ठल विठ्ठल मुखी. मी सोन्याचा नजरानं महाराजाला वापस पाठवला आणि तुम्हाला यायची पैशासाठी सेवा करायला लावतो करीत नाही. त्यावेळेस देव म्हटले तुकोबरा आहे मी म्हणतोय म्हणून करा. त्यावेळेस तुकोबरा म्हटले देवा तू म्हटला तरी पण हा तुका करणार नाही सेवा. तुकोबरा आहे मी देव आहे माझ्याकडे करतो मा करतो शक्ती आहे. त्या बळावर तुमचं काय बी करीन. महाराज म्हटले देवा मला माहिती आहे तुझ्याकडे करतो मा करतो शक्ती आहे आणि त्या बळावर तुला मग काय करायचं तर खुशाल कर. पण मी त्याची सेवा करत नाही मी त्याला संत म्हणत नाही. करी ऐसे करी सुखे पण ये मुखे न म्हणे संत म्हणत नाही. वेळ पडल्यावर जे तुकोबरा देवालाही भाडायला मागं पुढे पाहत नाहीत आज ते तुकोबरा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबराकडे विनंती. तुका म्हणे माझ, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. कमाने माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. हे तुका म्हणे माझ कमाने माझ घडो त्यांची सेवा. कमाने माझ घडो त्यांची. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तरी 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 माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे कुळी कन्या पुत्र, कन्या पुत्र होती जे सात्विक. पुत्र होती जे सात्विक. तुका मन मज घड त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. मने माझा घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. ओ तरी माझ्या दैवा पार पार नाही. टाळ्या वाजवा. असं यांनी जर चांगलं कारण इथून म्हणाले ते इथून म्हणाले बेंबीच्या डेटापासून म्हणाले असं त्यांचं कौतुक केलं पाहिजे असे टाळ्या वाजल्या पाहिजे. आता नका मी मानलं दाजी काय तुमचं दाजी काय हे बंद पडलं याला पेटवा चालू करा हे महत्वाचं. हा अशा टाळ्या वाजल्या पाहिजे. काऊन माहितीये का येईन घर गिर सोडून सगळं इथं
इथं आले तुमच्या गावामध्ये इथं बेंबूच्या डेटापासून म्हणायलेत हा तरी तुमचे गाव सोय चांगलं घेते बरं का ते म्हणले सकाळी 8 मधले उठून सगळे झोप उस्तर खास म्हणायले हा? असं आहे का जाऊ द्या मी तर चाललो बघा असं असू द्या हा चला आता तुम्ही म्हणता की अभंगाच्या शेवटच्या चरणात काऊन घुसलो आता तर 9:41 झाले तू तर 10:30 सोडणार मानला होता आणि आता तू शेवटच्या चरणात घुसलास ऐक नाही बरं तसं तर माय सिस्टीम चांगली बरोबर एक नाही बघा ना कसं टक 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 ठक ठक करायले सुंदर माय सिस्टीम स्वरांजली आहे का नाही सुंदर असे मी तर म्हणतो या महिन्यात पहिली माय सिस्टीम तुमची चांगली भेटली मला इतकी गोड खरंच खरंच लय गोड हो ना काय नाही तर काय काय असे मायका असतेत हातोडा घातले तरी हलो म्हणत नाही परवा दिवशीचं मो माई कीर्तन झाल्यावर कळायला बंद होतं असे माईक पण सुंदर माय सिस्टीम खरं सांगतो म्हणजे आता ते काय मग आवाज दाबत नाही हाय की नाही हा आणि तसं बी मी जर म्हणलो येरी दिसत नाही काय हाय की नाही तुम्ही सिस्टीम चांगली केली ते ना काय म्हणणं नगन काय घेणं देणं नग हाय की नाही आणि जरी जरी कोणी म्हणलंच आवाज वाढवा तर नुसतं बटन बोट फिरवायचं वाढवायचं नाही काय नाही नुसतं असं फिरवायचं आहे की नाही तरी मी समाधान होतो आहे की नाही सुंदर माय सिस्टीम दाजी सगळे मांडे गेंडे घाला हा तर ऐका तुम्ही म्हणताना अभंगाच्या शेवटच्या चरणात काऊन घुसलो बरोबर का किंवा म्हणलं आज काहीतरी उलट करून बघू उलट म्हणजे कसं मला सवय बी असं काही बी करून बघायची जे होईल ते करून बघत असतो शाळेमध्ये बी मला माझ्या मास्तरानं सरनं कोणी प्रश्न विचारला शाळेत बी कोणी प्रश्न विचारू द्या मी काही करून बघत असतो कोणी प्रश्न विचारू द्या शाळेत मला मास्तरानं प्रश्न विचारला की मग हातवर मास्तरानं प्रश्न विचारला की मग हातवर सांगचा पप्या म्हणला किशा मौन कृष्ण आहे ना शाळेत पोटे असेच म्हणत म्हणला किशा म्हणलं काय रे म्हणला तू रोज माझ्या संगच असतो तू अभ्यास का करतो म्हणलं करीतच नाही म्हणलं मग करीत नाही तर तुला काही विचारलं तर तू हातवर कस काय म्हणलं त्याचं कारण आहे म्हणला काय म्हणलं मास्तरानं प्रश्न विचारला की आपण हातवर करायचा आणि आपण हातवर केला की मास्तर आपण सोडून सगळ्याला विचारते पण आपल्याला विचारित अबो म्हणलं असं वय म्हणलं मग खरं म्हणलं हा पिरियड भरला दुसऱ्या तासाला आम्ही गेलो मास्तर आला मास्तरानं प्रश्न विचारला आणि पप्प्यानं हात वर केला मास्तर म्हणले वाप उठ सांग पप्पू उठला सांग म्हणले पप्पू म्हणला आ मास्तर म्हणले आ नाही वाप काढ फोडीन प्रश्नाचं उत्तर सांग तो म्हणला काय म्हणले प्रश्नाचं उत्तर तो म्हणला येत नाही तर हात कशाला वर केला तो म्हणला यो किशा मानला म्हणून केला आणि खरं सांगतो त्याचं उत्तर मला येत होतं मी उठलो आणि त्याचं उत्तर सांगितलं सर म्हणले पप्या नुसतं संग नको जाऊ अभ्यास कर जाय अभ्यास कर मी असं काय बी करून बघत असतो आता ते लॉकडाऊन संपलं माझ्यापाशी पैसा गिसा काही नव्हता जास्त मग म्हणलं हीच कोणतरी हरपलंय जाऊ द्या तिला बाई ती झोपेतून उठली तुमची आहे का जाऊ द्या यायची कोण मग जाऊ द्या मला ऐका ते लॉकडाऊन संपल्यावर पैसा नव्हता आता म्हणलं करवत काय पोटा पाण्यासाठी आहे की नाही काय करू म्हणून मग मी काय केलं रोज कीर्तनाला जाताना आईला घेऊन जायचो गाडीत रोज कीर्तनाला आईला घेऊन जायचो भरत महाराज तुम्ही म्हणताना आईला कशाला घेऊन जात होते येड मी आईला घेऊन जात होते त्याचं कारण आहे त्या बाबाला उठवा मी आईला घेऊन जात होतो त्याचं कारण आहे की काय गावात गेलो की लगेच गाडीतून खाली उतरलो की लगेच लोक काय म्हणायचे की आता चहाला गेलो की लगेच काय लोक म्हणायचे बाई महाराजाची आई म्हणून मला चहाचा घोट आईला कुखाचं बोट आणि महाराजाची आई म्हणून साडी मला जे हरिबी घातलं की मी म्हणत चहाला गेले की साडी पक्की चहाचा घोट साडी पक्की तशी मी 2 वर्षात 21 22 21 आणि 22 2च वर्ष फिरीला आईला म्या त्या 2 वर्षात म्या 4342 साड्या जमा केल्या आणि त्या साड्याच्या पैशावर आईला आता म्हणलं लग्न सराई आली चलो दी 400 500 200 100 का होईना पण जाऊ दे म्हणलं ठेवू नको माग काही त्या पैशावर म्या गाडी फिरली
मग करून बघायचं काय बी होतंय साहेबाने. हा ते एसटीत आता गाडी नाही तर एसटीत ते बसल्या बसले ते नाही का एसटी आली की सगळे लोक एसटी जागा धरण्यासाठी कोणी रुमाल फेक कोणी टावेल नसते आहे का चष्मा फेक पैसे नसते फिकीत आहे की नाही हा, ते सगळे जागा धरण्यासाठी फिकीत येत. मी काय करायचं माहितीये का बस स्टँड आलं की मी असं उभा राहायचो मागच्या सीटावर आणि सगळ्या लोकांना टाकलं की मी चटगोळा करायचो आणि ड्रायव्हर पहिल्यांदा महाराज म्हणजे असं नवीन होतो ना शाळेत शिकायला तेव्हा तसं करायचं. हा तसं मी काय बी करून बघायचो. एक म्हातारी होती मी बघितलं ती काही बी टाकू लागली हा सगळे लोक टाकले कोणी रुमाल टाकले कोणी टावेल टाकले कोणी चष्मा टाकले जागा धरण्यासाठी. या पप्प्याला काहीच नव्हतं त्या म्हातारीला जागा धरण्यासाठी काहीच नव्हतं. तिने इकडे तिकडे पाहिलं म्हणले आता कायच करू. तिच्या संग 5 वर्षाचा पप्प्या होता. इकडे तिकडे पाहिलं म्हणली पप्प्या पॅन्ट काढ. तिनं पप्प्याची पॅन्ट काढली मी उचलून परत ड्रायव्हर पशी टाकली. मी असं काही बी करून बघत होतो तसं आज जे होईल ते म्हटलं शेवटच्या चरणात. आज शेवटच्या चरणात महाराज म्हणले तू का म्हणे मज घडोत्यांची सेवा. जरा जवळून आहे की नाही तू का म्हणे मज घडोत्याची सेवा. पण तुकाराम महाराज म्हणाले मला त्याची सेवा घडू द्या. तू का म्हणे मज घडोत्याची सेवा पण तू का म्हणे मज घडो कुणाची सेवा. तर गीता भागवत करीती श्रवण आशाची तुका म्हणे मज घडू त्याची सेवा. तू का म्हणे मज घडू त्याची सेवा पण तू का म्हणे मज घडू कोणाची सेवा. तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि जयचा हरिक देवाला वाटतो आशाची तुका म्हणे मज घडू त्याची सेवा. तू का म्हणे मज घडू त्याची सेवा पण तू का म्हणे मज घडू कोणाची सेवा. तर आपल्या हिताच्या ठिकाणी जो मुलगा किंवा मुलगी जागी आशाची तुका म्हणे मज घडू त्याची सेवा. समजलं नसेल समजत आपुल्या हिता जो असे जागता. हा धन्य माता पिता तयाची पण कोणाची जयचा हरिक देवाला वाटतो आशयाची धन्य माता पिता तयाची बरोबर का. मग त्याचे धन्य माता पिता तर ते नेमकं करतात काय. महाराज म्हणले गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे आणि म्हणून आशयाची तुका म्हणे मज घडू त्याची सेवा. समजलं नसल तर तयाचा हरिक वाटे देवा. कोणाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आशयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा पण कोणाचा हरिक वाटे देवा. तर आपल्या हिताच्या ठिकाणी जो मुलगा किंवा मुलगी जागी आशयाचा हरिक वाटे देवा. पण तयाचा हरिक वाटे देवा पण कोणाचा हरिक वाटे देवा. जयचा हरिक देवाला वाटतो आशयाचा हरिक वाटे देवा आणि आशयाची तुका म्हणे मज घडू त्याची सेवा. जमलं आणि आशयाची तुका म्हणे मज घडू सेवा आणि मला सेवा घडू दे. अधिकार न बोलायले सेवा मला घडू दे. मग जर तुका बरा सेवा मागायले तर सेवेमध्ये एवढी ताकद आहे का. एवढी ताकद आहे सेवेमध्ये. माऊली म्हणतात तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानाचा दरवाजा सेवा आहे राजा होत. ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानाचा दरवाजा सेवा आहे. मी बोलत नाही माऊली सांगतात चेत ज्ञानाचा कुरटा ते सेवा हा दरवंटा. ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानाचा दरवाजा पहिल्यांदा सेवा आहे माऊली सांगतात. बघा बघ ज्ञानेश्वरी पारायण चालू इथं ज्ञानेश्वरी नाहीच का. पुढच्या वर्षी ज्ञानेश्वरीचं पारायण ठेवा कारण की आज ह्या लेकरायला ज्ञानोबर आहे कोणी कळालं पाहिजे. मी तर म्हणतोय तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला काहीच वाचायची गरज नाही. काहीच वाचायची गरज नाही. माऊलीनं ज्ञानेश्वरी मध्ये एवढे शोध लावून टाकलेत एवढे शोध आहेत की आज घडी माझ्या हातात त्या घडीचा शोध कोणी लावलाय तर माऊलीनं लावलाय. कशी घडी 12 वाजली की पुन्हा घडीमध्ये 12 वाजतेत. माऊलीनं 750 वर्षापूर्वी सांगितलं होतं उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊलीनं सांगितलं हे लाईट कशी तयार होती 750 वर्षापूर्वी माऊलीनं सांगितलं. कशी तयार होती तया उदकाचे आवेसे लखलखीत तेज दिशे. पाणीचं जर प्रेशर जर पडलं तर त्याच्यापासून लाईट तयार होती. इतके शोध लावलेत माऊलीनं. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला. वा कोणी सांगितलं. बरं कोणी बी सांगू द्या चांगलं सांगितलं. न्यूटननी लावला. त्या न्यूटननी कसा लावला का तू उदाहरण दिलं. सफरचंद खाली पडलं बरोबर का त्याच्याहून त्यानं मस्तपैकी बोलायला उभा राहून सांग एकदा राय काय नाही होत. बरं जाऊ दे सांगू दे त्यानं सांगितलं जाऊ द्या. ऍपल खालीच काऊन पडलं म्हणून त्यानं उदाहरण त्यानं शोध लावला. पण 750 वर्षापूर्वी तेच उदाहरण माझ्या माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये दिले. खालीच पडलं ना तेच उदाहरण 750 वर्षापूर्वी माऊलीने सांगितलं. माऊली म्हटले फळलिया तरुची शाखा
सहज भूमिशी उतरे देखा तैसे जो मात्र असे का खाला होते. पण दुर्दैव आहे आम्ही ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी वाचत नाही. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणली. इकडे विचारतो कोणी सांगायचं नाही भजनी. ज्ञानेश्वरी कोण लिहिली सांगा, मी चहा घेऊन येतो. कोण लिहिली? तात्या तात्या इकडे आप्पा कोण लिहिली? वाईट आहे या पोरायला माहित नाही, सोडून द्या. पण आज आपण म्हातारे झालोय तरी आम्हाला माहित नाही ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली. दुर्दैव आहे की आज आमची ज्ञानेश्वरी ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली आम्हाला माहित नाही. आज मी कोणत्या याचा म्हणजे विरोध करत नाही बरं. मी कोणत्या धर्माचा विरोध करीत नाही, कारण की आमच्याच संप्रदायाने सांगितलंय सकळांचे येते आहे का अधिकार न पाहे येते कुळाचा विचार. आमचा संप्रदाय सांगतोय. या जगाच्या पाठीवर 2000 संप्रदाय आहेत. ते 2000 संप्रदाय सांगतात काही खा काही प्या पण उदो आमचा करा. पण आमचा संप्रदाय न जातीपातीचा विचार न करता आमच्या संप्रदायामध्ये यायचं असेल तर पहिल्यांदा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची आणि मांसाहार त्याच करायचा. हा आमचा वारकरी संप्रदाय. कुठल्या जातीचा कुठल्या पातीचा नाही. आमच्या संप्रदायामध्ये संत म्हणून आज आम्ही ज्यांना पूजवतो ते कबीर महाराज मुसलमान समाजाचे. आज आमचा पांडुरंग परमात्मा नाचायला लागल्यावर पांडुरंगाचा हात धरण्याचा अधिकार कबीरांचा होता. तो आमचा संप्रदाय. बघा आज 5 वर्षाचा मुसलमानाचा आमच्या बांधवाचं पोरगा असू द्या, त्याला ते जाळीची टोपी घालतात, मस्जिद मध्ये नेतात. ये कुरान है, इसका पठन करना चाहिए, ये अल्लाह है, नमाज पडायला पाहिजे. 5 वर्षाच्या पोराला सांगतात. पण दुर्दैव आहे आमचं आज 15 वर्षाचं पोरग मारुतीच्या मंदिरात जात नाही. लाजीरवाणी गोष्ट आहे. आज आम्ही ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी वाचत नाहीत, तुकोबराचा गाथा वाचत नाहीत. शोकांत आहे. आज इतका समाज इथं बसलाय पण एकाला ही ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी कोणी लिहिली सांगता येत नाही. वाईट परिस्थिती. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? अरे मी तर सांगतोय भगवान श्रीकृष्णानं सांगितलेली गीता हे गाईचं दूध आहे. भगवान श्रीकृष्णानं सांगितलेली गीता हे गाईचं दूध आहे. पण माझ्या ज्ञानोबरायनं सांगितलेली ज्ञानेश्वरी हे आईचं दूध आहे. कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? शके 1212 शके 1212 टीका केली ज्ञानेश्वर सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. कोणी लिहिली? सच्चिदानंद बाबांनी लिहिली. भरत महाराज बोलतोच एक वाक्य की सच्चिदानंद बाबा मेले होते, मेलेला प्रेत ज्ञानेश्वरी लिहितंय पण जिवंत माणसं ज्ञानेश्वरी वाचत नाही. दुर्दैव आहे. या महाराष्ट्रातलं मेलेलं प्रेत ज्ञानेश्वरी लिहितंय पण जिवंत हाडामासाची माणसं ज्ञानेश्वरी वाचत नाही. शोकांतिका असो द्या. पुढच्या वर्षी का होईना पण माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरीचं पारायण नक्की ठेवा. आणि ज्ञानोबराय ज्याला वाचता येत नाही ज्ञानेश्वरी त्यांनी सुद्धा पारायणाला बसायचं. आणि नाहीच वाचता आली तर नुसतं ज्ञानेश्वरीहून बोट फिरवायचं. नारदाच्या गादीतून उभा राहून सांगतो आयुष्यात ज्ञानोबराय त्याचं बोट कधी सोडणार नाही. गड्या आयुष्यात ज्ञानोबराय त्याचं बोट. आणि किती बी जड बुद्धीचा असला आणि त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीहून बोट फिरवली तर ज्ञानेश्वरी त्याला वाचताच येते. ही ज्ञानेश्वरीची ताकद. किती बी दगडा बुद्धीचा असला तरी त्याच्यावर कृपा ज्ञानोबराय करतात. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा, दगडा. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरीची ताकद आहे. आणि ते ज्ञानोबराय सांगतात सेवा करा. तुम्हाला जर ज्ञानात पाहिजे असेल तर ज्ञानाचा दरवाजा सेवा आहे.
नग गुळ नग हे याचा फोटो काढून नेणार आहे मी. हे चांगलंय हाणू नग इकडे बरं असू द्या. मी गुळ कधीच खात नाही. हे मी येताना लवंग आणले द्यायची इथून ज्याची इथं होतं पेटा बांधायला हे दाखवतो खातो मी. लवंग आणल्या गुळ नाही आपण काऊन माहिती का मी असंच कीर्तनाला बसलो तुमच्या तिथून आणल्या आहेत ना सापडले ते दिसले कीर्तन जयराम भाऊ दयाराम चांगली दया दाखवली ते लगेच लवंगा दिल्या मला हाय की नाही. दयाराम भाऊच्या घरी होतो मी लवंगा आणल्या. मी गुळ खातच नाही मी गुळ काऊन खात नाही. मी कीर्तनाला असंच बसलोय की कीर्तनकाराच्या आणि ती कीर्तन सांगायलेत असे इथून बिंबीच्या डेटापासून आडू आडू कीर्तन सांगायलेत आणि खाली गुळ द्यायला पोट्टू होते एक त्याला झाली ते सर्दी उन्हाळ्याची आपलं सत्ता हिवाळ्यातच असते. ते काय नाकाला त्याच्या शेंबुड यायला तरी ते गुळ टाकायलाय. महाराज गुळ खायलेत त्या शांबळाला असं त्याचं त्या गुळाला असं हिरवं असं ढवळ लागायलंय तरी महाराज खायलाच गुळ. बरं त्याला खारट गोड लागत पण ते मी पाहिलं तेव्हापासून म्हणलं मरण पण गुळ खाणार नाही. नादीच नाही लागायचं त्याच्या. त्याच्यामुळे आणलाय नुसता पाहतो त्याच्याकडे पण खात नाही पण चांगला दिसायला नंतर खातो आहे की नाही. ऐका की आज तुकोबरा भंगाच्या शेवटच्या चरणात घुसलेत आणि तुकोबरा सेवा मागायलेत बघा. सेवा मग ज्ञानोबरायनं सांगितलं ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानाचा दरवाजा सेवा आहे. सेवा एवढे तुम्ही जर सेवा तन आणि मन भावातून जर केली की तुमच्यावर नक्की पांडुरंगाची आणि नक्की तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करण्याची ताकद सेवेमध्ये आहे. पण सेवा म्हटलं की आम्हाला पहिलं नाव येतं आमच्या समोर कोणतं तदा शत्म निकट हनुमंती पै केले मनोनी देखिले रामचरण. सेवा म्हटलं की हनुमंतरायची सेवा एवढी सेवा केली परिणाम भगवंताकडे 6 गुण आहेत 6 गुण यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य. हे 6 गुणवर व्यवस्थित म्हणून तो भगवान यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य हे ऐश्वर्य सगळे जे 6 गुण आहेत ज्याच्यापाशी आहेत त्याला देव म्हणतात. आणि त्या 6 गुणापैकी पहिला गुण जर माझ्या पांडुरंग परमात्म्यानं कोणाला दिला असेल तर तो हनुमंतरायाला आहे. कोणता आहे पहिला गुण यश नावाचा पहिला गुण दिलाय बघा. यशे थोरविला मारुती विभीषण लंकापती यश नावाचा गुण हनुमंतरायाला दिलाय. म्हणून तुम्ही जर हनुमंतरायाची सेवा केली की तुम्हाला पण कोणत्याच देवाची पूजा करायची गरज नाही. मला सांगण्यासाठी आता भरपूर आहे परंतु टाइम आता घडी वाट बघायली आहे का नाही. पुढी सरकाईल 15 मिनिटं शिल्लक तसेच म्हणत येतो सगळे वाढवा देतो काय देत उग फशीत येत तुम्ही नाही बरं का इकडचे म्हणालो हे येतो म्हणले वाढवा काय वाढवा तुम्हाला धरतो मी ऐका नाही. ऐका सेवा म्हटलं की आमच्या समोर सगळं आणि महाराष्ट्र म्हटलं की सेवाचं खरंच सांगतो आणि त्यातली त्यात विदर्भामध्ये जेवढी सेवा आहे तेवढी सेवा कुठंच नाही कडे. गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये निस्वार्थ सेवा सगळे सेवेकरी करतात. ते पाटील बरोबर ना ज्या वेळेस नितीन गडकरी आले होते तिथं बरोबर का त्यांचं नाव चांगले आणि माणूस बी चांगला मी कोणत्या पक्षाचा काय नाही. आज आमचे महाराज लोक जर जगले असते 10-15 वर्ष जास्त तर फक्त त्या माणसामुळे इतके चांगले रोड केलेत. मी तर म्हणतो ते नितीन गडकरी नाही नितीन रोडकरी पाहिजे होतं ना. आणि त्याचं नाव बघा काय नितीन रोडकरी. नितीन रोडकरी नितीन रोडकरी काय लागलं काय नाही. नितीन रोडकरी त्या माणसामुळे आज सगळे रोड चांगले आहेत आणि आम्ही महाराज लोक जगलोत वाचलोत फक्त त्या माणसामुळे. आणि ते माणूस जे आपले आले होते गजानन बाबाच्या मंदिरात त्यावेळेस पाटील त्यांचे चिरंजीव होते बरोबर ना. तर त्याला सांगितलं ते भाऊ त्यांना सांगितलं होतं पाणी घ्या त्यावेळेस त्यानं सांगितलं महाराज आमचे वडीलच नाही आणि मी सुद्धा नाही आमच्या वडिलांना सुद्धा मंदिरातलं पाणी सुद्धा घेतलं नाही आणि मी सुद्धा पाणी घेत नाही. निस्वार्थ सेवा मंदिराची सेवा म्हटलं की खरंच. आणि आज जर सेवा म्हटलं तर खरं सांगतो सेवा करण्याची ताकद सेवा करण्याचं वारसा स्वराज्याची सेवा करण्याचे वारसा जर भेटला असेल तर तो फक्त याच भूमीतून. मी तर म्हणतोय पुढारी जन्म घालण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रानं केलं.
पुढारी जन्म घालण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रानं केलंय. सगळे पुढारी सगळे नेते पश्चिम महाराष्ट्रात. आणि खरं सांगतो संत जन्माला घालण्याचं काम आमच्या मराठवाड्याने केले. आमच्या मराठवाड्याने केले. ज्ञानोबा मराठवाड्यातले, सोपान काका, मुक्ताबाई, नामदेव महाराज, रामदास स्वामी, जनाबाई महाराष्ट्रातले, सगळे सगळे संत महाराष्ट्रातले. आणि मी सांगतोय पश्चिम महाराष्ट्रानं नेता जन्म घालण्याचं काम केले, पुढारी जन्म घालण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रानं केलंय. संत जन्माला घालण्याचं काम आमच्या मराठवाड्याने केलंय. आणि कुलीन स्त्री जन्माला घालण्याचं काम विदर्भाने केलंय. कृष्णाची रुक्मिणी विदर्भाची, हरिश्चंद्राची तारामती विदर्भाची, नळराजाची दमयंती विदर्भाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जिजाऊ सुद्धा विदर्भाची. म्हणून सेवा म्हटलं की विदर्भ. आणि विदर्भामध्ये आल्यावर वाटच सांगावा की बघा पन्हाळ्यावरती वेढा पडला होता. छत्रपती शिवाजी महाराज कैद होते. सिद्धी जोहरचा वेढा पडला होता. 1 2 3 4 नाही तर तब्बल 6 महिने झालेत. वेढा ढिल्ला पडत नव्हता. काय करावं सुचत नव्हतं महाराजांना. काय करावं सुचत नव्हतं. महाराजांनी डोळे झाकले आणि डोळ्यासमोर उभा राहिला तो शिवा काशीद. सेम टू सेम महाराजांसारखे डोळे, महाराजांसारखं नाक, महाराजांसारखी मिशी, महाराजांसारखं हननाव, शिवाच सेम टू सेम शिवा. आणि महाराजांना बोलवणं पाठवलं शिवा काशीदला. आणि कळालं शिवा काशीदला मला महाराजांना बोलवणं पाठवलंय. तसा शिवा काशीद लकलकला, आनंदला, उड्या मारीत राजा पशी आला. राजा 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 बोलवणं पाठवलं. हाय राजा, हा शिवा. काय राजा? शिवा आम्ही असं ऐकूनच शिवा की तू आमच्यासारखा दिसतोयस. मग शिवा आज बघायचं आम्हाला कसा दिसतोयस तू आमच्यासारखा. तसा शिवा म्हणतो राजा आत्ता येतो की. तसा आतमधल्या रूम मध्ये गेला. राजासारखी पॅन्ट, राजासारखं शर्ट, राजासारखी दाढी, राजासारखे डोळे, राजासारखं नाक, राजासारखी मिशी. आणि मिशीवर ताव मारितच राजापाशी आलाय. आणि राजाला म्हणतोय राजा कसा दिसतोय राजा. शिवाजी महाराज म्हणतात शिवा, अरे शिवा, अरे आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय की आमचंच. तसा शिवा म्हणतो राजा मग तो शिड्डी बी ओळखणार नाही आम्हाला. तसं राजा निशब्द झाले. 2 पावलं पाठीमागे गेले आणि विचारलं कसं कळालं शिवा तुला? कोणी सांगितलं तुला आम्ही आमचं रूप देऊन त्या शिड्डीकडे पाठवणार? कसं कळालं? तसा तो शिवा सांगतोय राजा इतक्या दिवस उगाच तुमच्या सोबत राहिलो आहे राजा. राजा तुमच्या काळजाचा ठोका काय सांगतो त्या ओळखतोय राजा. द्या इडा, जाऊन भेटतो त्या शिडीला, करतो चुरा त्याचा. द्या इडा. राजा धावत पळत गेले. घट्ट दिशी शिवाला मिठी मारली. हृदयाचा बाण फुटला. डोळ्यावरचा अश्रू गालावर आलं आणि गालावरचा एक थेंब त्या शिवा काशीद नावाच्या मावळ्याच्या पाठीवरती पडलाय. अशी कौतुकाची धाप पुन्हा कोणत्या मावळ्याच्या वाट्याला आली नव्हती. कारण की शिवाला माहिती होतं मी सिद्धीला भेटण्यासाठी नाही चाललोय, तर स्वतःच्या मरणाला भेटण्यासाठी चाललोय. पण स्वतःच्या मरणाला भेटण्यासाठी जे आनंदाने जातात त्यांना मावळे म्हणतात. त्यांना मावळे म्हणतात. आणि सांगितलं महाराज द्या इडा, जाऊन भेटतो त्या सिद्धीला, करतो चुरा त्याचा. महाराजांनी खाली पत्र पाठवलंय सिद्धीला की आम्ही तह करतोय, आम्ही तुला शरण यायलोय, आम्ही तह करतो तर आम्ही शरण यायलोय. ही बातमी ज्यावेळेस सिद्धीला कळाली त्यावेळेस तो आनंदला लकलकला. बस आज ते शिवा मला शरण यायलाय. अरे मी त्या शिवाला कधी बघितलं नाही. अरे मी फक्त ऐकलंय त्या शिवाजीनं शाहिस्ता खानाचे बोट तोडलेत. आतापर्यंत मी फक्त ऐकलंय त्या शिवाजीनं अफजल खानाला टराटरा पाडलंय. मी आतापर्यंत फक्त ऐकलंय ते हुजूर, ते शिवा आमचे हुजूर हिंदुस्तान बादशाह औरंगजेबाला जगाव का मरावं असं करून सोडलंय. तो शिवा आज मला शरण यायलाय. बस शक्तिराज का जग सोना चाहिए, आखिर आगाने तक्कन का चिवा सिकत. बस जल्लोष. आणि जिकडे तिकडे जल्लोष चालू झाला. वेढा ढिला पडला. आणि ह्याच ढिला पडलेल्या वेळाचा फायदा शिवाजी महाराजांनी घेतलाय. गडावरती 2 पालिका सज्ज झाल्यात. एका पालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि एका पालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलेला शिवा काशीद. पाठीमागच्या दरवाजातून महाराज चाललेत. सगळे मावळे रडत होते. महाराज सांगत होते मावळ्यांनो सांभाळा गडगड्या, चाललोय मी. त्यावेळेस मावळे सांगत होते महाराज गडाची काळजी करू नका हो महाराज, तुम्ही सुखरूप जा महाराज. महाराज लाख मेले तरी चालतील महाराज, पण लाखाचा पोशिदा तुम्ही जगला पाहिजेत महाराज. तुम्ही सुखरूप जा, तुम्ही सुखरूप जा. पाठीमागच्या दरवाजातून महाराज निघालेत आणि समोरच्या दरवाजातून शिवाजी महाराजांचं रूप धारण केलेला शिवा काशीद निघालाय.
हा आणि तो रहा बघतोय तो शिट्टी कसे असतील ते शिवाजी महाराज म्हणून आस्ते कदम हळू 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 गडावरून पालखी खाली आली 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 आस्ते कदम महाराजांचा पाऊल बाहेर पडला दोघांची गळाभेट झाली आणि तो शिट्टी म्हणतोय आव राजा आस्ते कदम छावणी में आव आणि महाराजांचं त्या छावणीमध्ये पहिला पाऊल पडला पहिला पाऊल छावणीमध्ये पडल्याबरोबर दोन संशय गुडगुडले ये शिवा नाही हो सकता तशी मेहनतून तलवार निघली सप 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 रक्तांचे चिलकांड्या मातीवर रक्त रक्त सांडलं होतं आणि विचारतो तो शेड्डी सच बता कोण आहे तू तेवढेच तो शिवा सांगतो रहा मीच छत्रपती शिवाजी महाराज मीच मेहनत तलवार टाकली सप 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 पावलं टाकली त्या दोन संशय डोळ्याकडे गेला ते दोन संशय डोळे होते फजल खान अफजल खानाचे पोराचे विचारलं कैसे कह सकते हो यह शिवा नहीं त्यावेळेस तो फजल खान सांगतो रहा मैंने देखा है शिवाजी को अरे अफजल खानाच्या वधाच्या वेळेस मी होतो तिथं कृष्णाजी भास्करीच्या तलवारीचा वार या शिवाच्या मस्तकावर झालाय आणि ती वाराची खून जर या शिवाच्या मस्तकावर असेल तर हा शिवा आहे आणि जर वाराची खून नसेल तर हा कुठला तरी बहुरूपी आहे मेहनतून तलवार काढली सप सप पावलं टाकीत गेला हा सन 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 रक्ताचे बौचार पुन्हा आणि तलवार आता गळ्यावर येऊन टेकली आणि विचारतो शिड्डी मरने से पहले आखिरी बार पूछता हूँ मरने से पहले आखिरी बार पूछता हूँ सच बता कौन है तू त्यावेळेस तो शिवा सांगतो रहा मीच जन्माला जरी मी शिवा काशीद म्हणून आलो असेल तर मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय सापतीशी तलवार गळ्यावर पडली धार दिशी शिवा जमिनीवर पडला आणि शिवाच्या नाकाच्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडालेल्या मातीला शिवा जाऊन सांगत होता अरे जावा सांगा माझ्या राजाला की हा शिवा गेला पण नुसता मातीत नाही गेला अरे मातीत मरणारे काही असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठी असतात हे सांग देश वेश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती देश वेश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हो आणि म्हणून एवढी सेवेची ताकद आज आमचं कीर्तन जर शिवा काशीदला आठवण करीत असेल तर त्याचं कारण शिवा काशीदनं केलेली स्वराज्यासाठीची सेवा आणि अशीच सेवा तुकोबराय म्हणतात जैन जैन केली आशाची सेवा मला घडू दे पण तुकोबराय तुम्हाला नेमकी कोणाची पाहिजे महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात जोसे जगता आपुलिया ही जोसे जगता आपुलिया ही जोसे जगता आपुलिया ही जोसे जगता आपुलिया
पाय लांबो काय नाही फक्त त्याचं जाऊ द्या हा वयस्कर झालेले आणि मी सांगतोय असे लांबीचा पाय लांबीचा नाही नाही लांबवा लांबवा आणि काही नाही मला माहिती ना गुडघे फिडके दुखत येत लांबीले पाहिजे पाय आणि त्यातली त्यात पाय लांबवा झोपायचं असेल तर झोपा झोपा मी काही म्हणत नाही माडी पाय लांबवा म्हणलं गीतच पावले लांबवले माझ्याकडे आहे की नाही 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 लांबी लांबी झोपायचं असेल तर झोप कीर्तन झालं उठितो तुला वागा तसं काय नाही ठेव बघा लांबे लांबे पप्पू काय नसतं आहे की नाही बरं झालं उच्चारला देऊ नाही तर उच्चारला नसतं त्यावर झालं हा असू द्या चला आपलं झालं ऐका झोपायचं असेल तर झोपा आणि खरं सांगतो सगळ्या इकडे तुम्हाला वाटत असेल मी नवीन आहे पण माझ्यावर प्रेम करणारे माणसं इकडे जुने आहेत तिकडचे बघा ना इकडचे ह्या रांगीतले बरेच जण मला मोगापासून खुनवायलेत महाराज महाराज बसा महाराज महाराज बसतो बसतो 10:30 बरोबर बसतो हाय की नाही झोपायचं असेल तर झोपा हा मी तर म्हणतोय ह्या वर्षी तुम्ही आता आथरायची व्यवस्था केली पुढच्या वर्षी पांघरायची उशाची एकदा करा काय झोपलेले माणसं मला आवडतात असू द्या अभंगाचं पहिलं चरण महाराज म्हणाले काय की आपोलिया हिता हा आपोलिया हिता जो आसे तू नसे आपोलिया हिता जो आसे हा आपोलिया हिता जो आसे जागता तो नसे त्याचे माता पिता असे धन्य बरोबर आहे ना हा म्हणजे मी असं बाहेर बी जाणार नाही लय अभंगाच्या कारण की मला सांगायचंय तुम्हाला आपोलिया हिता जो असे तो नसे त्याचे माता पिता असे धन्य असं महाराज म्हणाले महाराज काय म्हणाले आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे ते धन्य नाही त्याचे माता पिता धन्य आहेत हा महाराज व्यवहार सोडून वागायले महाराज व्यवहार सोडून वागलेत खरं पाहायचं झालं तर महाराज व्यवहार सोडून वागलेत महाराज धर्मानं वागणं असं म्हणण्याचा अधिकार आपला नाही हा बरोबर का मी तर सांगतोय महाराज धर्मानं कधी वागलेच नाही तुम्ही म्हणता नाही असं तू बराळेवानी काऊन करायला महाराज धर्मानं नाही वागले अरे तू सांगण्यासाठी महाराजाचा प्रचार करण्यासाठी आला का प्रचार करण्यासाठी आला मी म्हणतोय महाराज तुकोबर आहे धर्मान नाही वागले गजानन बाबा धर्मान नाही वागले एकही संत धर्मान नाही वागला पण उलट ऐका आज गजानन बाबा जे वागलेत आणि तुकोबर जे वागलेत तो धर्म ठरलाय तोच धर्म ठरला दुसरा कुठला धर्म नाही आणि आज ते तुकोबर आहे व्यवहार सोडून वागायलेत कसं हिताच्या ठिकाणी पोरगा जागे पण त्याला धन्यता देईनात त्याच्या माय बापाला धन्यता द्यायलेत व्यवहार सांगतो काय जर जे जागा आहे हिताच्या ठिकाणी त्याला धन्यता द्यायला पाहिजे त्याच्या माय बापाला नाही पोरग डॉक्टर आहे पोरग डॉक्टर आहे तर पोराला डॉक्टर म्हणायचं का पोराच्या बापाला डॉक्टर म्हणायचं पोरेले म्हणायचं पोराच्या बापाला काय म्हणायचे हा हिताच्या ठिकाणी पोरग जागा आहे तर पोराला डॉक्टर म्हणायचं पोराच्या बापाला नाही हा व्यवहार आहे पोरग जर कंडक्टर असेल तर पोराला कंडक्टर म्हणायचं का पोराच्या बापाला कंडक्टर म्हणायचं बोला का अशीच घे ना बोल जा असं खन जेवण केली तुम्ही हा पोरेले हा आता आई जर पोरग मास्तर आहे तर पोराला मास्तर म्हणायचं का पोराच्या बापाला मास्तर म्हणायचं पोराला पोरग महाराज असेल तर पोराला महाराज म्हणायचं का पोराच्या बापाला महाराज म्हणायचं पोराले हा हे व्यवहार आहे बरोबर का हा हिताच्या ठिकाणी पोरगा जागा आहे तर त्यालाच म्हणायचं धन्यता त्याच्या माय बापाला नाही हा बायकोला दिली तर जमती कारण की बघा ना हा पोरग डॉक्टर आहे त्यालाच डॉक्टर म्हणावं लागतं त्याच्या बापाला नाही पण त्याच्या बायकोला काय म्हणते डॉक्टराची बायको डॉक्टरीन मास्तराची बायको मास्तरीन हा कंडक्टरची बायको कंडक्टरीन हाय का नाही हा महाराजची बायको महाराजीन पेटी मास्तरची बायको पेटी मास्तरीन
पकवाद्याची बायको पकवा दिन, माय सिस्टी मोळ्याची माय सिस्टीनीम, हाय का नाही? या कॅमेऱ्यावाल्याची कॅमेरिंग, गायक लोकांची गायकी, हाय का नाही? इने करायची इने करी, मंडपावाल्याची मंडपीन, बरोबर का? महाराज लोकांची महाराजीन, कीर्तनकाराची कीर्तनीन, बुवाची बुईंग, हाय का नाही? देतेत रे देतेत. दरारा तसा आहे, हाय का नाही? हा, दरारा तसा आहे. बायकोला द्यावं लागते, बापाला नाही दिली तरी बायकोला द्यावं लागते. अहो अवघडी ते तुम्हाला सगळ्याला तर वाटत इथं काय नसते. हा भाऊ, मला मला आता उद्या कळणार आहे. मला कळलं काय माहितीये का? हा बरं, मला तुम्ही सांगा, फटफटीहून मोटरसायकलहून पडले हा, आणि तुम्हाला मुक्का मार लागला, तर मुक्का मार लागल्यावर काय लावते? हळद, आंबे हळद, हळद. हळद आंबे हळद. आंबी हळद. हा, एक जण म्हणला बजरंग लेप, मला आता लावतेत रे. आधी कोणती लावतेत? आंबी हळद, बरोबर ना? हो. हा हा. बरं, ती जी जखम जिथं लावते ती जखम दिसते का? जखम दिसते का? पण फट 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 करते, है का नाही? हा, जखम दिसत नाही, फट फट करते, पण तिला आंबी हळदच लावावं लागते. हा, तस तस लग्न ही अशी जखम आहे की जी होण्या अगोदर आदल्या दिवशी हळद लावावं लागते राजावर. अवघडे अवघडे. दरारा कसं आहे, आम्ही चहा प्यायला एक जण जागे सोप्यावर बसलो, त्याची बायको तिकडूनच म्हणली ऐ, तेव्हा म्हणला महाराज 2 मिनिटात 2 मिनिटात. म्हणला काय? ती म्हणली काय नाही, या बोटाची ताकद पाहू लागली. उगा काय लग्न म्हणजे काय तुम्हाला वाटतं होय? नवरदेव तो लग्नाच्या दिवशी पासूनच बघायचा असा भरबाडल्यावानी दिसतोय. हा, ते बघा आता तुमच्या इथे लग्न इथंच लागतात का? हा हा, असंच लग्न. आता बघा, असेच लग्न असंच मंडप, बरोबर बघा. तुम्ही नवरदेव बघा, जाऊ द्या कुत्र्याला. पुढं उद्या कोणी म्हणून नाही कृष्ण महाराजाच्या कीर्तनाला कुत्र नव्हतं, अंदाज गेलं बघा. ऐका, असंच मंडप. आता गेट वर तिथं नवरदेव नवरी, बरोबर का? ऐका, नवरदेव बघा, मी तुम्हाला कसा दाखवतो. असं नवरदेव नवरी तिथं स्टेजवर, आणि आता गेट तिथं केलेलं, आणि आता ते ब्राह्मण देवता म्हणतात, नवरीचे मामा नवरीला घेऊन या. मला भरत महाराज एक कळालं नाही, दिवसभर नवरीचा मामा मंडपात मेलेला असतो, नेमकं लग्न लावायच्या टायमाला जातोय कुठे? मी तर मामा धरूनच बसणार आहे. परवा दिवशी ब्राह्मण म्हणले नवरदेवाचे मेहमान हाय हाय, इथंच हाय की नाही? हा, मग ते असाच नवरदेव नवरीचे मामा येतेत, मग ते नवरदेव नवरी असे गेटवर असतात. हा, कोणत्या हाताला धरतेत? अरे तुम्ही कसा नाही शेत का काय? मो झालं नाही, मो परवा दिवशी होणार आहे. कोणत्या हाताला धरतेत? मी फाशीत घेणार आता. कोणत्या? हा, यायचं झालं का आधी सांगा. हा हा, जेवण ते असे इकडचं ना, असे इकडे आता हाताला धरतेत. आता ऐका, तुम्ही आता प्रॅक्टिस करा. तीच करायलो आहे का नाही? मग आता ते नवरदेव नवरी अशी तिथं येतेत, आणि त्याच्या माग ते हे त्या काय म्हणतात त्याला इकडे तुमच्या इकडे? करोल्या का? हो, त्या करोल्या, ते मेकअप, आणि ते परत ते असा त्याचा तो रस्ता झाडायचा, तो ड्रेस, आणि ते काय म्हणते त्याला? हा, घागरा 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 घागरा, तो घागरा रस्ता झाडायचा, तो घागरा. हा, आणि ती मेकअप, आणि ते आणि खताची थैली द्यायच्या संगती. खताची थैली काय म्हणते त्याला? काय? पर्स 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 म्हणली बा, ती पर्स पर्स असती. आणि मला ती पर्स खरं सांगतो, आणि ती पर्स बरोबर का, ती पर्स, हा पर्स हा, ती अशी, आणि काही नसतं त्याच्यात, काही नसतंय. कशाच्या बांगड्या फिंगड्या, काय बांगड्या फिंगड्या काय नसतात. मला परत सापडली ती, म्हणलं हानू गाडी उभी कर. म्या जे पर्स घेतली की गाडीत बसलो, म्हणलं नीट घरी चालू ती, म्हणलं आता उघडायची नाही. कुठं घरी गेलो, दरवाजा पक्का लावला, आणि मग तिला त्या 20-25 चैनी
काय उघडू उघडू घाम आला. हा उघडू उघडू घाम आला. मग शेवटची अशी इतकुशी चेन सापडली माथातली माथात. म्हणलं अरे याच्यात काहीतरी आहे. मी ती उघडली. ती उघडल्यावर त्याच्यात दोन एक टिकल्याचं पाकिट सापडलं. असं एक टिकल्याचं पाकिट सापडलं आणि त्या टिकल्याच्या पाकिटाला 2 टिकले. म्हणलं हानू ह्या 2 टिकल्यात काय करायच्या रे? तो म्हणलं एक तुम्ही लावा एक मला द्या. आता करता काय? सगळ्या त्याच्या 2 टिकल्या आणि तरी बी इकडून तिकडे. अरे काय ढांडा आहे ते काय आम्हाला काय पाहायला हो ना इतकंच असते. त्याच्या 2 टिकल्या आणि तरी द्या. काय ढांडा आहे. आणि मोकळं हसलं पाहिजे. मोकळं हसायचं. काही जणांना हसता येत नाही. काही जण कणत येत आणि काही जणांचा आवाज निघत नाही. काही जण असं म्हणत मरशील आणि काही जण असं काय धंदा आहे. मोकळा काय परस हा. आणि मग ते नवरदेव नवरी आता यावात. हा ते नवरदेव नवरी यावात सांगतो ते. हा आणि मग ते तुमच्या इकडे आहे का नाही ते काय माहित. तुमच्या इकडे आहे का नाही ते नवरदेव नवरी वाटा लावायच्या टायमाला ते काऊन इवळ त्यात बाय ते कळालं. महाराज मी माझ्या मित्राचा सोकाने होतो. त्याची बायको आली त्याची सासू आली मला म्हणते महाराज. म्हणलं मेलं का काय कोणी मेलं का काय? नाही मी सांभाळा पोरगी. म्हणलं विश्वास असेल तर पाठवा नाही तर निघाले आळंदीला काय करणार. ते तुम्हाला सांगू लागलो. ते नवरदेव येताना ते बघा मी सांगू लागलो सगळे नाराज काही नसते. ते नवरदेव नवरी येताना बी आता ते असे स्टेजून येत असते हा गेटहून. आणि आता सगळे असे बसलेले असताना आता ते गाणं टाकतात बघा. ते नवरदेव नवरी चलत असताना गाणं कोणतं नाही म्हणायचं कोणतं गाणं असतं. नाही ते नाही. बहारो फुल बरसाव ते जुनं झालं. अक्षता टाका डोई वरती वधूवर आले मंडपी वधूवर आले मंडपी. वा हे बी. पण आता सध्या कोणता ट्रेंड चालू आहे. गोऱ्या हा. आणि मग आता ते गोऱ्या टाकते लावते आणि मग ते नवरदेव नवरी चलते. जस काय त्याला मूळव्याध झालाय. मग कशाचं काय सुखी नाही कोण सुखी नाही काय नसते होय. पण ते इतकं सगळं दुःख असतंय तरी पण त्याला काय म्हणतात महाराजाची बायको महाराजी. त्याला बायकोला द्यावाच लागते किती बी दुःख असलं तरी. पण आज हिताच्या ठिकाणी पोरग जाग पण महाराज त्याला धन्यता देणार. त्याच्या माय बापाला द्यायले महाराज व्यवहार सोडून वागायले. आणि त्याच्यात दुसरा एक व्यवहार सोडून वागायले. महाराज तुम्ही म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आज या कांचनपूर नगरीमध्ये आमचं कीर्तन तुकोबाराय तुमच्या दारात भांडतंय. आज आमचं कीर्तन तुमच्या दारात भांडतंय तुकोबाराय की तुम्ही का म्हटले नाहीत आपुलिया हिता जो असे जागता धन्य पिता माता तयाची. धन्य पिता माता तयाच्या का म्हटले नाहीत. आज सगळ्या महाराज लोकांना आई मोठी केली. सगळ्या कीर्तनकारांना आई मोठी केली. सगळ्या भागवतकारांना शिव महापुराणकारांना सगळ्या संतांना सगळ्या नेत्यांना सगळ्या देवांना सगळ्यांना आई मोठी केली. आज आमचं कीर्तन आस लावून तुमच्याकडे बघत होतं आणि आज वाटत होतं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं आपुलिया हिता जो असे जागता धन्य पिता माता तयाची म्हणायला पाहिजे होतं. का अन्याय केला बापावर असा. सगळ्याने बाप वळीत टाकलाय तुकोबाराय. आम्हाला वाटलं होतं तुम्ही तरी आज बाप मोठं करताना
पण तुम्ही सुद्धा बापाला वाळीत टाकलंय तू कोबर आहे. तुम्ही सुद्धा बापावर अन्याय केलाय. कमी प्रेम करतो, कमी बाप प्रेम करतो का? इथं बसल्यापैकी एकाही महिलेनं मला सांगायचं, इथं बसलेल्या एका बी महिलेनं मला सांगायचं असं एखादं उदाहरण दाखवा की पोरग गेलं, पोरग मेलं आणि आईनं जीव सोडला. असं एखादं उदाहरण आहे कोणत्या पुराणात आहे का? पोरग मेलं आणि आईनं जीव सोडला असं एखादं उदाहरण एकही उदाहरण सोडून सापडणार नाही. पण ऐका, काही आई साहेबांना वनवास मागितलाय आणि प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेत. दशरथ राजा सांगतात, रामा ती काही चांदणी नाही रामा, रामा ती काही पापी नाही रामा, त्या काहीच ऐकू नको रामा, वनवासाला जाऊ नको रामा. पण प्रभू रामचंद्र कोणाच ऐकत नाही. अयोध्येचं सगळं सैन्य सांगताय रामा जाऊ नका, पण कोणाचं ऐकत नाहीत. बाहेर रथ सजवलाय, रथामध्ये बसत नाहीत. शरूच्या ठिकाणी मुक्काम पडलाय, तिथून आता निघून गेलेत. सुमंत त्याला आणण्यासाठी गेलेत, पण सुमंत सोबत देखील राम आले नाहीत. सुमंत वापस आले आणि सुमंत आले ही बातमी ज्यावेळेस दशरथ राजाला कळाली त्यावेळेस दशरथ राजा तडकन उठले, सुमंत पशी गेले आणि विचारलं, सुमंत लाय मेरे राम को. सुमंतानं खाली मान घातली. विचारलं, सुमंत मैं पूछता हूं लाय मेरे राम को. सुमंतानं मान खाली घातली आणि आता जवळ गेलेत. सुमंताच्या खांद्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, सुमंता अरे अयोध्येचा राजा दशरथ तुला विचारतोय, आणलं का माझ्या रामाला? सुमंतानं मान खाली घातली आणि सांगितलं, महाराज राम आले नाहीत, राम आले नाहीत असा शब्द कानावर पडला आणि 6 वेळेस राम 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 म्हटले. 6च वेळेस राम का म्हटलेत तर 6 दिवस झाले होते राम जाऊन. 6 वेळेस राम राम म्हटले आणि राम आला नाही असा शब्द कानावर पडल्यावर 6 वेळेस राम म्हटले आणि स्वतःचा प्राण सोडला. तो बाप दशरथ होता, तो बाप दशरथ होता. मग काय म्हटले नाही तू खबर आहे तुम्ही की आपुलिया हिता सो असे जगता धन्य पिता माता तयाची. कमी प्रेम करतो बाप? अरे बाहेर जो पाऊस चालू आहे, विजांचा लखलखाट आहे, नाका तोंडामध्ये पाणी चाललंय, हाता पायामध्ये बेड्या आहेत, पण स्वतःच्या प्राणाचा विचार न करता आपल्या पोराला सुखरूप पोहोचणारा बाप असू दे, बाप असू दे. मग का म्हटले नाहीत की आपुलिया हिता जो असे जागता धन्य पिता माता तयाची. विचारता आमचं कीर्तन, भारता कीर्तन आमचं तुकोबरा तुमच्या दारात. अरे कपडे बापाचे, पॅन्ट बापाची, गाडी बापाची, शाळेत फीस बाप भरणार, घर बापाच्या नावाने ओळखलं जात आहे. सर एवढं सगळं बाप करतोय तर काय म्हटले नाहीत की आपुलिया हिता जो असे जागता धन्य पिता माता तयाची. विचारतय कीर्तन आमचं का असा अन्याय केला बापावर, का बाप वळीत टाकला. त्यावेळेस तुकोबराय सांगतात, बाप प्रेम करतो यात तीळ मात्र संशय नाही, पण मी धन्य माता म्हटलो त्याचं कारण पोरगा जर पुण्यवान व्हायचं असेल तर त्याला आईची पुण्याई लागते, आईची पुण्याई लागते. नाव घेऊ देऊ नाही देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. जो देवाचं नाव घेऊ देत नव्हता पण त्याच्या पोटी देवाचं नाव घेणारा नारायण नारायण फक्त प्रल्हाद जन्माला, त्याचं कारण आई पुण्यवान. काही अदू आई साहेबाच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्मले त्याचं कारण आई, आई पुण्यवान होती. आणि आईचे उपकार कमी नाहीत. या जगात ओळख पाळख नसताना पहिली जागा जर कोणी दिली असेल तर 9 महिने 9 दिवस आईनं दिली. ईदभर बांधासाठी सगळे भांडते, भाऊ भावाचे वैरी झालेत. देव भीक मागायला गेला वामन अवतारात जागेसाठी, ईदभर जागेसाठी. पण ओळख नसताना पाळख नसताना 9 महिने 9 दिवस पोटात जागाची. या पृथ्वी तलावरचा पहिला श्वासोश्वास जर आम्हाला आईनं दिलाय, फुफ्फुस चिटकालेलं असते आणि ज्या वेळेस तुम्ही 9 महिने 9 दिवसाला बाहेर येतात, जोपर्यंत पोरग रडत नाही तोपर्यंत पोराची नाळ कापल्या जात नाही. ऐका, इथं कोणी शिकलेला असेल तर बघा, जोपर्यंत पोरग रडत नाही तोपर्यंत पोराची नाळ कापल्या जात नाही. का? कारण की त्या नारेडोळे त्या पोराला आईचा श्वास असतो, आईचा श्वासोश्वास त्या नारेडोळे त्या पोराला भेटत असतोय. पोरग रडलं म्हणजे पोरानं वरचा श्वासोश्वास घेतला. आणि जर पोरग रडायच्या अगोदर जर नाळ कापली तर पोरग मरत आहे.
आईचा श्वास त्याला चालू असतो. श्वास दिलाय. आईचा तिसरा उपकार, आईनं आम्हाला उभा राहण्यासाठी हाड दिलेत. हाड कधी विचार केला का हाडाचा रंग ढवळा काय? कारण की हाड तयार झालेत ते आईच्या दुधापासून तयार झालेत. आईच्या दुधाचा रंग ढवळाय म्हणून आमचे हाड सुद्धा ढवळेत. आमच्या हाडाचा रंग सुद्धा ढवळाय. आणि ऐका, त्या दुधाची ताकद तुम्ही मेल्यावर ज्या वेळेस तुम्हाला सरणावर टाकतात त्यावेळेस केस जळतात, त्वचा जळती, कुंटल कुंटलचे लाकडं, टनाटनाचे लाकडं जळून खाक होते, पण तुमची हाड कधी जळत नाहीत. विचारलं अग्निदेवताला, अरे हाड जळतात, त्वचा जळते, केस जळतात, लाकडं टनाटनाचे जळतात, पण हाड का जळत नाहीत? त्यावेळेस अग्निदेवतेनं उत्तर दिलं, हाड जळत नाहीत आणि मी जाळीत नाही, त्याचं कारण माझ्यात एवढी ताकद नाही आईच्या दुधाला जाळायची. आईच्या दुधाला जाळायची आमच्यात ताकद नाही, म्हणून एवढे उपकार आईचे आहेत. मग महाराज, पोरगा जर पुण्यवान होत असेल तर आईची पुण्य आहे. पण महाराज तुम्ही मोघापासून म्हणालेत, आपुले हिता जो असे जागता, आपुले हिता जो असे जागता, तुम्हीच म्हणालेत का? याच्या अगोदर कोणी म्हणलं? महाराज म्हटले आमच्या अगोदर 2 जणांना सांगितलं. कोण? एक नामदेव महाराजांना धन्यता दिली आणि दुसरी रुक्मिणी आई साहेबांना धन्यता दिली. कसं? सावता बाबाच्या मळ्यामध्ये सावता बाबाचा कांदा मुळा भाजी चालली होतं. देव तिथे आले आणि सावता बाबाला सांगितलं, सावता बाबा मला लपण्यासाठी जागा द्या. तर कणी पोट फाळलं आणि सांगितलं लपा. आता लपल्यावर नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज तिथं आले. विचारलं तिथं कोणी आलतं का? म्हणले कोणी नाही आलं, पण वाऱ्याची झळक आली आणि पितांबर बाहेर दिसला. म्हणून नामदेव महाराजांनी पितांबर धरला आणि टरा देव बाहेर ओढून काढला. देव बाहेर ओढून काढल्यावर नामदेव महाराजांचे वाक्य आहेत, देवा पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा आकाश व्यापक, आकाशापेक्षा माया व्यापक, मायापेक्षा ब्रह्म व्यापक, आणि एवढं मोठं ब्रह्म ज्याच्या पोटात साठवलंय तो किती मोठा पण नाही देवा. एवढं मोठं ब्रह्म ज्याच्या पोटात साठवलंय तो 9 महिने 9 दिवस ज्या आईच्या पोटात साठवला ती माता किती धन्य. म्हणून धन्य माता पिता तायाची. एक आणि दुसरे माऊली समाधीला बसल्यावर देव रडू लागला. त्यावेळेस विचारलं, तेव्हा तुम्ही का रडतात? त्यावेळेस देवानं माऊलीचं वर्णन केले. धन्य धन्य धरा तरी जो याच्या दृष्टीने तो हात टाळी सगळा अभंग म्हणून देवा मनती रुक्मिणी पंचम हा एकची योगी देखिला नयनी, त्याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यास. धन्य धन्य धरा तळी तो याचे दृष्टीने हाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा तो तारेल सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, ह्याचे दर्शने होती. अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी होते नीलकंठ ब्रह्मादी कतप वरिष्ठ येथे चिपैके, इंद्रयोनिया भूमिशी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदुरेशी पंचक्रोशी पासोनी येथे त्रिवेणी गुप्तास भैरवा पासोनी भागीरथी वसे. पूर्ववती जी माया दिशे हे प्रत्यक्ष जाण पार्वती. ऐसे सांगता हरीशी प्रेम वसंडले रुक्मिणीशी. धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञान देव जन्मले. दुसरी धन्यता दिली मला. आणि मला वाटते बस धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची दुसरी धन्यता दिली. आणि असे जे माता पिता आहेत आणि
आईच्या पोटी जो मुलगा किंवा मुलगी जन्माला येते बस तयाचा हरिक वाटे देवा दुसरं चरण. आणि नाही, दुसरं चरण. टाइम झाला ना आपला. हा. याला हाड हाड दुसरं. आणि तिसरं आता मी सोडणार लय ताण नाही. तिसरं चरण की याच्यामध्ये पण काय म्हणले कुळी कन्या. इथं सुद्धा कन्येला प्राधान्य दिले. आणि आज मुली आहेत म्हणून सांगतो गड्या. झालं 2 मिनिटं सोडेन कीर्तन. आज कन्येला प्राधान्य दिले तुकोबरायाने. आज बापाला नाही तर महिलेला तिथेही प्राधान्य दिलं आणि इथेही प्राधान्य दिलं. का तर आज जर परमार्थ टिकला असेल तर फक्त महिलामुळे. आज जर इथं बी जनगणना जर केली तर सगळ्यात जास्त संख्या यायची आहे. जर ते हाणायला लागले तर कुठून पळता. मी तर व्यवस्था असता घरी. जनगणना आज परमार्थ त्याचा. मी तर म्हणतो बरं झालं नांदाचं काम आपल्याकडे देऊन दिलं नाही. नाही तर कवा भांडे घासले असते, कवा स्वयंपाक केला असता, कवा ते कुट्ट शाळेत नेऊन टाकलं असतं, आणलं असतं. पण आज परमार्थ टिकून आहे. आणि परमार्थ त्याग जर कोणाचा असेल तर तो फक्त ह्या महिलांचा आहे. बघा किती त्याग आहे त्या पुरीचा. ओळख नसताना पळख नसताना ती आपल्या माईला सोडती, बापाला सोडती, घर सोडती, मैत्रीण सोडती, सगळं सोडती आणि अनोळखी पोरासोबत राहते. अनोळखी पोरासोबत राहते. मला सांगा पोरगी नांदायला जाती ती नवऱ्यासाठी जाती, सासूसाठी जाती, सासऱ्यासाठी जाती, का नंदासाठी जाती, का दिरासाठी जाती? पोरगी सासरी नांदायला जाती ती कोणासाठी जाती? नवऱ्यासाठी जाती, सासऱ्यासाठी जाती, का सासूसाठी जाती, का नंदासाठी जाती? कोणासाठी जाती? माय बापासाठी जाती. पोरगी नांदायला जाती ती फक्त बापासाठी जाती आणि बापाचं नाव मोठं करण्यासाठी जाते. मला याच्याही पुढे जाऊन सांगतो, जर एखाद्या पोरीला पोरग पसंत नसेल, ऐका बाबा, जर एखाद्या पोरीला पोरग पसंत नसेल तर ते पोरग पोरगी नांदीत नाही. जर एखाद्या पोरीला पोरग पसंत नसेल तर ते पोरग पोरगी नांदीत नाही. आणि एखाद्या पोरीला जर पोरग पसंत नसेल तर ती स्वतःच्या मनाला मारून रडत कुठत का होईना त्याच्यासोबत आयुष्य करते. का तर माझ्या बापानं त्याच्यासोबत बांधून दिले. माझ्या बापानं त्याच्यासोबत बांधून दिले. इतकं प्रेम करते ती. बाप मेला तरी बापाचं सुतक त्याला धरायचं नाही. तुमच्यासाठी स्वतःचं नाव बदलती. तुम्हाला जे नाव आवडेल ते नाव ठेवती. स्वतःचं नाव बदलती, बापाचं नाव बदलती, आडनाव बदलती तुमच्यासाठी. तुमच्यासाठी एवढा त्याग करती. अरे बापाचा जर बंगला असेल तर माझा म्हणायचा नाही आणि नवऱ्याची झोपडी असेल तर आमची सांगायची. नवऱ्याची 4 व्हीलर, बापाची 4 व्हीलर असली तर म्हणायची नाही आमची. आणि नवऱ्याची बैलगाडी असली तर सांगायचं आमची आमची. इतका त्याग करते ती तुमच्यासाठी. इतका त्याग. अरे इतका त्याग, इतका समर्पण ती बापावर प्रेम करते. इतकं करते. अरे बाप मेल्यावर बापाला अग्नी डाग देण्याचं काम पोरग करते. बाप मेल्यावर बापाला अग्नी डाग देण्याचं काम पोरग करते. पण बाप मेल्यावर देखील बापाला त्रास होऊ नये म्हणून हवा घालण्याचं काम पोरगी करते. हवा घालण्याचं काम पोरगी करते. इतका इतका इतकं एक रूप त्या नवऱ्याशी होते. इतकं सर्वस्व त्या पोराला अर्पण करते. अरे पाय पाय पायाचे बोट तिचे असतात पण जोडवे तुमच्या नावाचे असतात. अरे पाय तिचे असतात, पैजण तुमच्या नावाचे असतात. अरे हात तिचे असतात, चुडा तुमच्या नावाचा असतोय, गळा तिचा असतोय, पण मंगळसूत्र तुमच्या नावाचं असतंय, कपाळ त्याचं असतंय, सौभाग्यवती नावाचं कुंकू तुमचं असतंय. याच्याही पुढे जाऊन बोलेल, रक्त त्याचं असतंय, दूधही त्याचं असतंय, पण होणारं पोरग मात्र तुमच्या नावाचं असतंय. अरे वड सावित्रीला त्याने फेऱ्या मारायच्या पण तुमचं आयुष्य वाढण्यासाठी. लोकांच्या पाया पडायचं तुमच्यासाठी. अरे वेळ पडल्यावर देवाला भांडायचं तुमच्यासाठी. इतकं सर्व समर्पण करतात त्या पोरी. म्हणून आज तुकोबराय म्हटले कुळी कन्या आणि नंतर पुत्र. असे जे कोणी पोरगा आणि पोरगी आहेत ते ज्या कुळामध्ये जन्माला येते त्याचा हरेक देवाला वाटतो. आणि ते करतात काय तर गीता, भागवत, करीती, श्रवण आणि आणखीन अखंड चिंतन कोणाचं तर विठोबा
ढोंबार घुमाई ढोंबार घुमाई हो बा आपुले गीता जो असे जगता धन्य माता पिता तयाची आपुले कन्या तयाचा हरिक वाटे देवा. हा झालेला अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर असाच म्हटला. असाच अभंगाचा भावार्थ असेल असं काही माझं मत नाही. पण जसं माझ्या बुद्धीला झेपण तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकलंच असेल तर माझं मला खरंच सांगतो परत करा. सुंदर तुमचे सगळे काही कमिटी आहेत. सुंदर सगळे आमचे भरत महाराज, आमचे जालन्याचे महाराज, आमचे शिंदे महाराज सगळे आमच्यावर प्रेम करणार आहेत. सगळे पेटी मास्तर, सगळे टाळकरी याच्यासाठी सगळ्यासाठी म्हणेल बघा. महक मोहब्बत से कम नहीं होती, महक मोहब्बत से कम नहीं होती, महक मोहब्बत से कम नहीं होती, मोहब्बत जिंदगी से कम नहीं होती, और आप जैसे दोस्त मिलो तो जिंदगी जन्नत से कम नहीं होती, जिंदगी जन्नत से कम नहीं होती. बघा खरं सांगायचं झालं तर या तुमच्या कंचनपूर मध्ये आलोय. फक्त एवढंच म्हणेल बघा की फकीराना आए थे, फकीराना आए थे सदा कर चले, फकीराना आए थे सदा कर चले, कंचनपुर वालो तुम सदा खुश रहो, ये दुआ देके चले, ये दुआ देके चले, ये दुआ देके चले. आणि मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहेत. जर काही चुकलं असेल तर स्वतःच लेकरू समजून माझ्या पदरात टाका. मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करील. आणि जर तुम्ही आमच्या तिकडे मंठ्याला जर कधी आलात तर नक्की घरी या. मी कवाच घरी नसतो. नाही फोन लावा मग मी येईन, आहे की नाही, कोणाला तरी पाठीन. असू द्या. खूप छान वाटलं सगळं तुमच्या समोर. तुमच्या सगळ्याच्या दर्शनाचा योग आमच्या भरत महाराजांमुळे झाला. आमच्या भरत महाराजावर सुद्धा तुम्ही खूप मनापासून प्रेम करतात. आमच्या जालन्याच्या महाराजावर प्रेम करतात. आमच्या सगळ्या महाराज लोकांवर तुम्ही प्रेम करतात. मी सांगतोय उगच कोणी 7 दिवस कोणाच्या गावात राहत नसतं गड्या. उगच कोणी कोणाच्या गावात 7 दिवस राहत नसते. 7 दिवस जर हे लोक राहत असतील तर नक्की तुमच्याकडे प्रेम आहे, त्याच्यात काही मात्र संशय नाही. आणि हे लोक, हे महाराज लोक पैशाचे भुकेले नाहीत, फक्त प्रेमाचे भुकेले. तुम्ही जर प्रेम द्या आणि प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, आणि प्रेमाविना नाही समाधान. असंच तुमच्या सगळ्याचं प्रेम आमच्या भरत महाराजावरती याच्यावरती राहू द्या एवढीच विनंती करेल. आणि कीर्तन झालेली सेवा समर्थ करेल. ज्ञानेश्वर राजमाऊली तुकाराम माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ऐका हे जाता जाता काय म्हटले की पैशावर आहे का नाही. नाही दादा तुम्हाला एक सांगतो, नारदाच्या गादीवर उभा आहे. माझ्या आयुष्यात मी तुमचं सगळं सांगतो बरं का, सगळं समोर सांगतो. माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत कीर्तनाचा पैसा कधी बोलू नाही. आणि मी सांगतो ज्या दिवशी बोलन त्या दिवशी कीर्तन करणं सोडून घ्या. मला सगळं म्हणजे देवानं सगळं काही व्यवस्थित आहे. मी कधीच पैशाचं बोलू नाही. मी ठरून कधी कीर्तन करीत नाही आणि ठरून कधी कीर्तन करीत नाही. बोला. गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला आपला हा सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा श्री हरिभक्तीपरायण परमार्थ प्रेमी वारकरी वैष्णव. आजी 5 मिनिटं कोणी उठायचं नाही जोपर्यंत सूत्रसंचलन होईल. मी पुन्हा तुमच्या गावात कधी येणार नाही गड्या. तुमचं लेकरू म्हणून सांगतोय. 2 मिनिटं फक्त आता झालंय सगळं. महाराजांच्या आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमचं सर्वांनी सांगितलं तारखी घ्या म्हणून मी, नाही तर मी सहजासहजी सर्वांना माझी विनंती आहे. मी कोण्याच गावात कीर्तन करायच्या तारखी महाराज घेत नाही, परंतु या गावाचं एवढं प्रेम आपल्यावर जवळजवळ 8 वर्ष झाले. सर्व कार्यक्रम जे नियोजन असते ते मलाच करायला लावतात. मी त्यांना सांगत असतो तुमच्या परिसरातले कीर्तन घ्या, परंतु त्यांची भावना आपल्यावर, विश्वास आपल्यावर, आणि मी आतापर्यंत ज्या गावात गेलो त्या गावकऱ्यांचा विश्वास आतापर्यंत मी तोडला नाही. आणि तेवढंच प्रेम देतात महाराज. ही मंडळी